नागपूर जिल्ह्यात काल काटोल येथे अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला आणि उद्याचं मतदान या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात पोलीस यंत्रणा अलर्टवर आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी प्रत्येक गाडीची कसून तपासणी केली जात आहे, प्रत्येक वाहनांची तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। संपूर्ण जिल्ह्यात ही यंत्रणा जी आहे ती अलर्टवर आहे। कालच्या हल्ल्यानंतर आरोपींचा शोध सुद्धा पोलिसांकडून घेतला जातो आहे। यासाठीची चौकशीची मागणी जी आहे तीही करण्यात आलेली। या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा आणि निवडणूक आयोग जो आहे तो अलर्टवर आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो, प्रत्येक गाडीची तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। आपण बघू शकतो बघा, हे बघा डिक्की म्हणून प्रत्येक व्यक्ती कोण जात आहे त्याच्या नावाची नोंदणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। बघा गाड्यात थांबून या ठिकाणी पोलीस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक 100 मीटरवर पोलीस तैनात आहे। आणि एकूणच कालच्या घटनेनंतर नागपूर जिल्ह्यातील काही भागामध्ये तणाव निर्माण झाला होता आणि उद्या मतदान आहे। कोणी रोकड किंवा मतदारांना प्रलोभन देण्यासाठी काही वस्तूंचं वाहतूक करू नये, प्रतिबंधित वस्तूंची वाहतूक करू नये, त्यामुळे पोलीस यंत्रणा जी आहे ती अलर्टवर आहे। आणि हे दृश्य आपण बघू शकतो आणि त्याचं बाकायदा व्हिडिओ शूटिंग सुद्धा केलं जात आहे निवडणूक आयोगाकडे पुरावे राहावे म्हणून। एकूणच नागपूर जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणा, नागपूर पोलीस जे आहे ते जास्त अलर्टवर आहे। उद्या मतदान आहे आणि त्यामुळे कुठलीही अवैध वस्तूंची वाहतूक होऊ नये किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक जाऊ नये, त्यामुळे ही पोलीस यंत्रणा जी आहे ती अलर्टवर आहे। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।